तो तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल असं मी गृहीत धरतो. आणि आज आपण काय चालू करू, लेक्चर 2 ला चालू करू. आता हे जे लेक्चर 2 आहे हे फक्त युट्यूब वाल्यासाठी, तुमच्यासाठी एकच लेक्चर राहील. हा ठीक आहे. हा आज आपला चॅप्टर संपत आहे. सी हे लेक्चर 2 मध्ये पाहिजे आपल्याला एनर्जी फ्रॉम द डिफरंट कॉम्पोनंट. आता फूड कॉम्पोनंट, वेगवेगळे अन्न पदार्थ आहेत ज्याच्यातून आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते, आणि ते आपण इथे पाहणार आहोत. मग ते कोणकोणते, ज्यावेळेस मी या फूड कॉम्पोनंटचा विचार करतो, सियर मी फूड कॉम्पोनंटचा विचार करत असताना असे बरेचसे फूड कॉम्पोनंट आहेत. पहा, फूड कॉम्पोनंट, फूड कॉम्पोनंट, असे बरेचसे फूड कॉम्पोनंट आहेत. मग कोणकोणते फूड कॉम्पोनंट नाव सियर, तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो एक कॉम्पोनंट आहे प्रोटीन, ठीक आहे. त्यानंतर दुसरा कॉम्पोनंट काय असणार आहे, कार्बोहायड्रेट्स पण आहे. कार्बोहायड्रेट्स इज वन ऑफ कॉम्पोनंट विच गिव्स अस एनर्जी. कार्बोहायड्रेट, अगेन लिपिड्स इज देअर, लिपिड्स पण आहे जे आपल्याला काय करतं, एनर्जी प्रोव्हाइड करतं. अगेन झाले का सगळे, हा ठीक आहे. दीज आर 3 फूड कॉम्पोनंट बद्दल बोलतोय बघता आपण. बाकी न्यूट्रिशन्स आणखी नाही जे आपल्याला एनर्जी देतात, पण फूड कॉम्पोनंट मध्ये जर कोणते कॉम्पोनंट आहेत जे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात म्हटलं तर त्यांचे काय येणार नाव, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स. यांची एनर्जी फिक्स आहे, यांची एनर्जी फिक्स आहे. जर समजा इफ आपण जर 1 ग्राम जर प्रोटीन कंझ्युम केलं, राईट, 1 ग्राम जर प्रोटीन आपण खाल्लो तर त्याच्यापासून किती एनर्जी भेटणार आपल्याला, 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. हे कॅलरीचं युनिट आहे, ठीक आहे, हे कॅलरीचं युनिट आहे. त्यानंतर जर आपण कार्बोहायड्रेट समजा 1 ग्राम एवढं कार्बोहायड्रेट खाल्लं असेल तर आपल्याला इथं सुद्धा किती मिळते, 4 किलो कॅलरी एवढीच एनर्जी आपल्याला काय मिळते, यांच्यापासून मिळते. आणि लास्ट आहे लिपिड्स. जर लिपिड्स खाल्ले तर आपल्याला जी एनर्जी भेटणार आहे ती काय असणार आहे, 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी आपल्याला या लिपिड्स पासून मिळत असते. तर हे जे होते आपले फूड कंपोनंट आहेत जे आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात, आणि हेही पार्ट थोडा बहुत आपण अगोदर पाहिलेला आहे. नाव द नेक्स्ट, आता त्यामधला पहिला कंपोनंट शिकायचा आपल्याला तो म्हणजे कोणता, प्रोटीन्स. काय शिकायचं आपल्याला, प्रोटीन्स. नाव कोणी सांगू शकतं का तुमच्यापैकी प्रोटीन्स कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय प्रोटीन्स? यस, कोणी पण सांगावं, व्हॉट इज मीन बाय प्रोटीन? नो, नाव सी, I will explain it. Suppose this is a amino acid. This is amino acid. Right, very good. This is the amino acid. I connect this amino acid with the another by the peptide linkage. By peptide linkage. म्हणजे मी काय करत आहे बघा, तर हा जो एक अमिनो ऍसिड आहे, हा जो एक अमिनो ऍसिड आहे हा दुसऱ्याला कशाने जोडला, पेप्टाइड लिंकेजने जोडला. मी आणखीन एक अमिनो ऍसिड घेतो, पहा, आणखीन एक अमिनो ऍसिड घेतला, याला पण पेप्टाइड बॉन्डने लिंक केलं. मी आणखीन एक अमिनो ऍसिड घेतला आणि याला पण पेप्टाइड बॉन्डने लिंक केलेला आहे. तर या ठिकाणी अमिनो ऍसिडची चेन तयार होते. झाली का, अमिनो ऍसिडची चेन तयार झालेली आहे जी कशाने बाइंड केलेली आहे, पेप्टाइड लिंकेज. ठीक आहे, मग मी असं म्हणू शकतो, द चेन ऑफ अमिनो ऍसिड बाउंडेड बाय peptide linkage, that chain is called protein. Clear आहे, the chain of amino acid bounded by peptide linkage, that chain is called protein. Clear आहे. म्हणजे मी जर समजा एखादं प्रोटीन कंझ्युम केलं, राईट, मी प्रोटीन खाल्लो, आता जे समजा हा एखादा प्रोटीन आहे, दिस इज द चेन ऑफ अमिनो ऍसिड, ह्या प्रोटीन खाल्लं जसं ब्रेकडाऊन होईल, आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय तयार होईल, पुन्हा अमिनो ऍसिड्स तयार होतील, पुन्हा काय तयार होतील, अमिनो ऍसिड्स तयार होतील. इथं तुम्ही बघू नका, इथं आहे, मी इथं आहे, त्याचा दुसरा उद्देश आहे, फक्त तुम्ही इथं लक्ष द्या. इथं काय म्हणतोय ते तुम्ही जर आता तिथं बघितलं तर ते काहीच कळणार नाही, कारण तुमचं लक्ष, अरे हा मास्तर इकडे गेला, मास्तर तिकडे गेला, असं असतंय, बरोबर का? त्याचा हातच पोचणं गेला, हे वेगळे इंटेन्शन होते. तुमचं लक्ष माझ्याकडे असू द्या, मी इकडे बघत राहतो कधी मध्ये, काही टेन्शन नाही, पण हे समजणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, हा उद्देशच एवढा आहे की एखादी गोष्ट तुम्हाला इथं शिकवताना नाही समजली तर तुम्ही आपल्या याच व्हिडिओला पुन्हा रिपीट बघता येऊ, एवढ्या उद्देशानं
व्हिडिओ करणार. लक्षात आलं? नाहीतर आपला आधीच चॅनल आहे ऑलरेडी, तिकडे ते चालत राहतं, मी साध्या बोर्डवर शूट करत असतो ते. ठीक आहे, चला लक्ष द्यायचं. तर मी असं सांगत होतो मी तुम्हाला की अमिनो ऍसिडची जे चेन असते त्यालाच काय म्हणतात? तो प्रोटीन म्हणतात. द चेन ऑफ अमिनो ऍसिड बाउंडेड बाय पेप्टाइड लिंकेज दॅट इज कॉल्ड प्रोटीन. आणि प्रोटीन जर आपण कन्झ्युम केलं, त्याला खाल्लं, तर त्यापासून काय तयार होणार आहे? अमिनो ऍसिड्स तयार होतात. राईट, ठीक आहे. मग जे अमिनो ऍसिड्स आहेत यांना मी प्रोटीन म्हणू शकतो. हा, द अमिनो ऍसिड्स आर ऑल्सो नोन एज प्रोटीन्स. दॅट्स वाय नाउ सी हिअर इन अवर बॉडी, कुठे गेला रे? हा, काही अवयव असे आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे काय करतात? अमिनो ऍसिड्स तयार करतात. आणि ते अमिनो ऍसिड्स इथं आपल्याला पाहायचे, परीक्षेमध्ये प्रश्न पडतो, असाच प्रश्न पडतो. हा, असाच जसं इथं दिलेला आहे तशाच टाइप मध्ये परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. तर पहा की आपल्या बॉडीमध्ये कुठं काय तयार होतं, हा, कोणत्या अवयवामध्ये कोणतं अमिनो ऍसिड तयार होतं ते आपल्याला पाहिजे. तर इथं बघू शकता तुम्ही. तर आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे, रक्त, मराठी मीडियमचं आहे का रे कोणी? आहे का? कोण आहे? ठीक आहे, ब्लड आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे बघा, तर त्याच्यामध्ये कोणतं अमिनो ऍसिड तयार होतं असं म्हटलं तर ते आहे हिमोग्लोबिन. आणि दुसरं काय? अँटीबॉडीज. हिमोग्लोबिन सगळ्याला माहिती आहे. काय काम आहे हिमोग्लोबिनचं? व्हॉट इज द नेम ऑफ, व्हॉट इज द वर्क ऑफ, व्हॉट इज द फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इन अवर बॉडी? हा, ऑक्सिजन रक्तामध्ये डिझॉल्व्ह करण्याचं काम कोणाचं आहे? हिमोग्लोबिनचं आहे. आपल्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिन चांगल्या प्रमाणात असला तर तो ऑक्सिजन डिझॉल्व्ह करतो. हा, त्यानंतर अँटीबॉडीज असतात आपल्या बॉडीमध्ये. हे अँटीबॉडी सुद्धा कोण? ब्लड प्रोड्यूस करण्याचं काम करत असतं. परीक्षेमध्ये को रिलेशन म्हणजे सहसंबंध किंवा डायरेक्ट असाच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. नेक्स्ट, स्किन. आता जी काही स्किन आहे, जी काही आपली त्वचा आहे, या त्वचेमध्ये एक अमिनो ऍसिड तयार होतं. आणि त्या अमिनो ऍसिडचं जे वर्क आहे पहा, किंवा ते अमिनो ऍसिड्स कोणते आहेत त्यांचं नाव आहे मेलॅनिन. त्यानंतर आहे केराटिन. काय काम आहे बाबा मेलॅनिनचं? रंग. बरोबर, आपला रंग. एखादा माणूस जास्त काळा आहे तर त्याचं रिझन आहे त्याच्यामध्ये मेलॅनिन जास्त प्रमाणात आहे. आणि एखादा व्यक्ती गोरा आहे तर त्याचं रिझन असतं की त्याच्यामध्ये मेलॅनिन कमी प्रमाणात आहे. आणि मिडियम असेल तर त्याच्यामध्ये मेलॅनिनचं प्रमाण मिडियम आहे. मग तुम्ही ठरवा की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं? मग कोणी जास्त एकदम पांढरा शुभ्र आहे तर मेलॅनिन पूर्णच कमी असतं. काही जणांच्या शरीरात मेलॅनिनच तयार होत नाही, मग ते एवढे पांढरे शुभ्र दिसतात की ते कानाखाली दिले की लाल होते बघा. तसे बरेच जण बाहेर उन्हात गेले की ऊन सहन होत नाही गोऱ्या लोकांना. ठीक आहे, हे असले गोरे नाही, आता तुम्ही दिसता तसे असले गोरे नाही. त्याला 9वीला तुम्हाला एक चॅप्टर होता आणि त्याच्यामध्ये वर्णकहीनता हा एक काय होता? रोग आहे. अल्बिनिझम म्हणतात त्याला. त्या अल्बिनिझम मध्ये सुद्धा तो जो रोग आहे होतो कधी? जर मेलॅनिन आपल्यामध्ये तयार होत नसेल तर. दुसरं आहे केराटिन. आता केराटिन कुठं असतं सर? केराटिन आपल्या मित्रांनो बघा, हे केस जे काळे आहेत तुमचे, हे केराटिनमुळे आहेत. एखाद्या व्यक्तीचे जर समजा केस पांढरे होत आहेत तर त्याचा अर्थ आहे की आपल्या बॉडीमध्ये केराटिन काय कमी प्रमाणात तयार होत आहे, असा तो अर्थ आहे की काम आहे ते केराटिनचं. ओके, त्यानंतर बोन्स आहेत. सगळ्यांच्या शरीरामध्ये हाड आहेत. मग हे जे हाडे आहेत हे कोणतं अमिनो आम्ल तयार करतात म्हटलं तर ते कोणतं आहे? ऑसिन आहे. ऑसिन नावाचं अमिनो आम्ल ते तयार करतात. ओके, दे प्रोड्यूस द ऑसिन अमिनो ऍसिड. नाव सेल्स. हे जे सेल्स आहेत, पेशी, हे काय तयार करतात? व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाईम. आता सेल मेम्ब्रेन जे आहे आपलं पेशीचं जे काही आवरण आहे, सेल मेम्ब्रेन म्हणजे सेल मेम्ब्रेन मधले जे काही प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स तयार करण्याचं काम कोण करत असते? सेल करत असते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर काय, आता हे तुम्ही शिकले अगोदर कोणकोणते असतात ते. सेल्युलोज असतं, पेक्टिन असतं, हे सगळं शिकले तुम्ही. त्यानंतर व्हेरियस एन्झाईम आणि वेगवेगळे एन्झाईम तयारायचं काम करतात. मला सांगा आता एन्झाईम म्हणजे काय असतो? व्हॉट इज मीन बाय एन्झाईम? व्हॉट इज मीन बाय एन्झाईम? बोलो, एन्झाईम कशाला म्हणायचं? कोण सांगतो तुमच्यापैकी? बोला, कोण सांगणार? इकडं मित्र राईट साईडला. बोला, कोणीतरी सांगा. नीट बस रे, तू नीट बस. सांगा. ओके, ठीक आहे. चला मला एक दुसरी कन्सेप्ट सांगा. कॅटलिस्ट म्हणजे काय?
व्हॉट इज कॅटलिस्ट? व्हॉट इज कॅटलिस्ट? हा, व्हॉट इज कॅटलिस्ट येते का? नाही? अरे बापरे, कुणालाच येत नाही. ठीक आहे, पहा मी सांगतो. कॅटलिस्ट आर दोज सबस्टन्स विच डू नॉट पार्टिसिपेट इन द रिएक्शन बट इट हेल्प्स टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. म्हणजे एखाद्या रिएक्शन मध्ये ते पार्टिसिपेट करत नाहीत, पण त्या रिएक्शनची जी रेट आहे, स्पीड आहे, ते स्पीड वाढवण्याचं काम कोण करत असतात? हे कॅटलिस्ट. जसं केमिस्ट्रीमध्ये आपण कॅटलिस्ट यूज करतो, सेम टू सेम त्यांना इक्विव्हॅलंट कोण असतात? एन्झाइम्स. एन्झाइम्स ऑल्सो वन टाइप ऑफ कॅटलिस्ट. लक्षात ठेवा, ते एखादी प्रोसेस फास्ट घडवून आणण्याचं काम करतात, त्यांना आपण एन्झाइम्स म्हणतो. जे कोण प्रोड्यूस करतं? सेल्स. चलो, पॅनक्रियाज, याला स्वादुपिंड म्हणतात मराठीतून. पॅनक्रियाज नावाची एक ग्लँड आहे आपल्या बॉडीमध्ये, जी काय प्रोड्यूस करते? इन्सुलिन प्रोड्यूस करते. काय प्रोड्यूस करते? इन्सुलिन. मग हे इन्सुलिन काय करतं? तर आपल्या बॉडीमध्ये जे काही ग्लुकोज लेवल आहे ते मेंटेन करण्याचं काम करतात. इन्सुलिनचं काम काय आहे? तर ग्लुकोज लेवल मेंटेन करणे. ओके, ग्लुकोज मेंटेन. हा ग्लुकोज मेंटेन करायचं काम आपलं हे इन्सुलिन करत असतं. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, ज्यांना डायबिटीज झालेला आहे, मधुमेह, हे लोक स्वतः इंजेक्शन घेतात. ते इंजेक्शन म्हणजे काय असतं? इन्सुलिन असतं. मग त्यांच्या शरीरात तयार होत नाही, म्हणून ते बाहेरून दिलं जातं. ओके, 12वी कधी येणार? 1 वाजता का? पुढं नाही चालतंय. हा बघा, लक्ष द्या. आता ट्रिप्सिन. चल, इन्सुलिन, त्यानंतर ट्रिप्सिन तयार होतं, जे डायजेशन साठी कामाला येतं. ते पॅनक्रियास तयार करतात. पिट्युटरी ग्लॅन्ड्स, हे 9वीला होतं तुम्हाला, ज्याला पियुषिका ग्रंथी म्हणतात. हे वेगवेगळे विटॅमिन्स तयार करते. ठीक आहे, हे वेगवेगळे हार्मोन्स तयार करते, जसं की FSH आहे, LH हार्मोन आहे, ऑक्सिटोसिन आहे. हे 9th क्लासमध्ये एक चार्टच होतं तुम्हाला पूर्ण, तुम्ही तेव्हा व्यवस्थित स्टडी केलं असेल तर. ठीक आहे, आणि हे सगळेच हार्मोन्स पिट्युटरी ग्लॅन्ड तयार करते. त्यानंतर मसल्स आहेत, मसल्स आहेत, ऍक्टिन आणि मायोसिन हे हार्मोन्स तयार करतात. ह्यांचं काम काय बघा? हे ऍक्टिन, मायोसिन हे फ्लेक्झिबल प्रोटीन्स आहेत. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, हे आपल्या मसल्सला मुवमेंट करण्यासाठी कामाला येतात. हे जर तयार नाही झाले तर आपल्या बॉडीची मुवमेंटच होत नाही. लक्षात आलं? मी हात जवळ घेऊ शकत नाही, लांब करू शकत नाही, असंच राहावं लागेल. इव्हन तो मी बोलू पण शकत नाही, कारण बोलण्यासाठी मसल्सची मुवमेंट पाहिजे, आणि मसलची मुवमेंटच होत नसेल तर मला बोलता येणार नाही. मी असं तिथं बसून, आता जसं पोरं असं बसून असं सुद्धा करू शकत नाही. जमत नाही. डोळे इकडे तिकडे होणार नाहीत का? कारण डोळे फिरवण्यासाठी काय? मसल्स काम करतात. थोडक्यात मसल्सचे जेवढं वर्किंग आहे ते कुठलंच वर्किंग आपण करू शकत नाही जर ऍक्टिन आणि मायोसिन तयार झालं नाही तर. ओके, मग हे सगळे हार्मोन्स आहेत, सॉरी अमिनो ऍसिड्स आहेत, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होतात, जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, हा नेक्स्ट. कोणी बोललं का मध्ये? बघ, काही काय प्रॉब्लेम आहे का? बोलल्यासारखं वाटलं? ठीक आहे, असं. हा, नेक्स्ट लिपिड्स. आता आपल्याला लिपिड शिकायचे. मग लिपिड कशाला माहिती? पहा, लिपिड्स म्हणजे काय असतात? तर अल्कोहोल. लिपिड्स म्हणजे काय? तर अल्कोहोल प्लस फॅटी ऍसिड्स. अल्कोहोल प्लस फॅटी ऍसिड्स फॉर्म्स लिपिड्स. पहा लक्षात, लिपिड्स कुणापासून बनलेले असतात? अल्कोहोल अँड फॅटी ऍसिड्स पासून बनलेले असतात. मी त्याला असं सांगू शकतो, फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल बाउंड बाय द केमिकल बॉन्ड टू फॉर्म लिपिड. लक्षात येते? यांना जर मी समजा बाउंड केलो एखाद्या केमिकल बॉन्डने, तर काय तयार होईल? लिपिड्स तयार होतील. लक्षात येते? फॅटी ऍसिड्स अँड अल्कोहोल आर बाउंड बाय द केमिकल बॉन्ड, दे फॉर्म लिपिड्स. मग लिपिड्स कुणापासून तयार होतात? अल्कोहोल आणि फॅटी ऍसिड पासून तयार होतात. ठीक आहे, मी जर समजा लिपिड्स खाल्लो तर पुन्हा त्यांचं सेपरेशन होतं आणि बॉडीमध्ये अल्कोहोल आणि फॅटी ऍसिड्स तयार होतात. लक्षात येते? हा, मग आपल्या जे काही सेल आहे त्या सेलचं सेल मेम्ब्रेन जर मला तयार करायचं असेल, सेल मेम्ब्रेन, तर हे सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी एका लिपिडचा यूज केला जातो, आणि त्या लिपिडचं नाव आहे फॉस्फोलिपिड. काय नाव आहे? फॉस्फोलिपिड.
लिपिड, फॉस्फोलिपिड नावाचं एक लिपिड आहे, ज्या लिपिडचा वापर काय सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी केला जातो. मराठीमध्ये प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी काय फॉस्फोलिपिडचा वापर करतात. हा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. मग या लिपिड्स पासून आपल्याला किती एनर्जी मिळते तर आपल्याला माहिती पाहिजे किती मिळते. 9 किलो कॅलरी पर ग्राम. बस एवढाच मुद्दा आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये काही हार्मोन्स तयार होतात. मुलांच्या बॉडीत वेगळे, म्हणजे इन द मेल बॉडी आणि इन फिमेल बॉडी वेगवेगळे हार्मोन्स तयार होतात. ते हार्मोन्स पहा. जर आपण मेल मध्ये विचार केला तर मेल मध्ये तयार होणारा हार्मोन्स कोणता आहे तर टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन हे पुरुषांमध्ये तयार होतो. आणि जर मी फिमेलचा विचार केला फिमेलचा तर फिमेल मध्ये काय काय तयार होतं. एक होतं इस्ट्रोजन आणि दुसरा कोणता आहे प्रोजेस्टेरॉन. दुसरा नेक्स्ट कोणता आहे तर प्रोजेस्टेरॉन. हे जे हार्मोन्स आहेत प्रोजेस्टेरॉन आणि दोघांमध्ये तयार होणारा एक हार्मोन्स आहे ज्याचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. ठीक आहे. तर हे जे हार्मोन्स आहेत हे सगळे हार्मोन्स तयार करण्यासाठी कोणाचा वापर करतात लिपिड्सचा यूज केला जातो. जर बॉडीमध्ये लिपिड्स असतील तर हे हार्मोन्स तयार होतात. लक्षात आलं. म्हणजे थोडीशी चरबी असणं गरजेचं आहे. जर माणूस लईच लकडेला असेल अंगावर चरबीच नसेल तर आपल्या बॉडीमध्ये काय तयार होत नाही हार्मोन्स तयार होत नाहीत. लक्षात येते. आणि आता पुरुषांमध्ये हे हार्मोन्स तयार होणं गरजेचं आहे होय ना बेटा. आणि हे जर नाही तयार झालं तर काय होतं सांगायची गरज नाही. तुम्ही पुरुष राहत नाही. मग काय म्हणावं लागेल तुम्हाला माहित आहे सांगायची गरज नाही. इधर ना उधर बीच में आधर. तर हा तो टेस्टोस्टेरॉन आहे. चलो तर अशा प्रकारे हे सगळं लिपिड्सच्या बाबतीत आहे जे आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके ठीक आहे. राईट डाऊन करून घेतलं. तर याच्या नोट्स पाठवलेले आहे तुम्ही जर लिहून घेतले असेल तर. आता पुढचा पॉइंट आहे आपला तो म्हणजे विटॅमिन्स. आता काय शिकायला विटॅमिन्स. देर आर मेनली 6 टाइप ऑफ विटॅमिन्स. किती प्रकारचे विटॅमिन्स आहेत 6. ठीक आहे. 6 टाइपचे विटॅमिन्स आहेत. विटॅमिन्स बद्दल अभ्यास करत असताना 6 टाइपचे विटॅमिन्स आहेत. मी इथे लिहून घेतो. पहा विटामिन्स. याला काय बरेच जण व्हायटामिन्स पण वाचतात रे बाबा. विटॅमिन्स हे किती प्रकारचे आहेत 6 प्रकारचे आहेत. ते 6 प्रकार कोणते म्हटलं तर पहा ते 6 प्रकार आहेत A D E K B C. मी ऑलरेडी सिक्वेन्स मध्ये लिहिलो म्हणजे आपल्याला वर्गीकरण करायला सोपं जावं. ठीक आहे. तुम्ही असं पण वाचू शकता बघा आपल्याकडे सिक्वेन्स नाही A B C D E इथंपर्यंत येतो. पुढे K सांगायचे फक्त A B C D E आणि पुढे लास्ट काय K असं तुम्ही सांगू शकता. 6च्या 6 सांगा म्हटल्यानंतर. पण मला वर्गीकरण करायचे म्हणून मी अशा पद्धतीने लिहिलो. यापैकी हे जे 4 आहेत ठीक आहे ADEK याला म्हणतात फॅट सोल्युबल. याला काय म्हणायचं फॅट सोल्युबल. म्हणजे हे फॅट मध्ये विरघळतात बाबा. फॅट मध्ये विरघळणारे फॅट मध्ये सोल्युबल असणारे विटॅमिन्स कोणते तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ADEK हे विटॅमिन्स फॅट मध्ये सोल्युबल असतात. मग काही वॉटर सोल्युबल असतात जसं की BC आहे. BC हे जे आहेत हे कसे आहेत वॉटर सोल्युबल आहेत. याला मी काय म्हणू शकतो वॉटर सोल्युबल आहेत. क्लिअर येते लक्षात. हे वॉटर सोल्युबल हे आहेत फॅट सोल्युबल. मग आता मला सांगा तुम्ही की आपल्याला कोणते विटॅमिन्स हे जास्त प्रमाणात खाता येईल BC का ADEK. कोण सांगू शकतं मला. तुम्ही सांगा मला कोणते विटॅमिन्स आपल्याला जास्त प्रमाणात घेता येईल BC का ADEK. BC घेता येईल का. त्याचं कारण कसं आहे आपल्या बॉडीमध्ये वॉटरचं लेवल जास्त आहे बरोबर आणि ते वॉटरमध्ये विरघळतात. समजा एखाद्याच्या शरीरामध्ये फॅटच नाही बरोबर फॅटच नाही आणि त्यानं विटॅमिन ए घेऊन परेशान आहे ते विरघळतच नाही बरोबर आहे का. मग विटॅमिन ए मध्ये जर सोल्युबल होतच नसेल तर विरघळतच नसेल तर मग ते त्याच्या शरीराला काही कामाला येणार आहे का बिलकुल कामाला येणार नाही. त्याचा दुसराच काहीतरी साईड इफेक्ट होतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त आपण विटॅमिन बी अँड सी खाऊ शकतो. ओके ठीक आहे. तर हे विटॅमिन्स आहेत. त्यानंतर काही को एन्झाईम पाहिले आपण. कोणतं को एन्झाईम NADH2 आणि दुसरा कोणता आहे FADH2. हे जे को एन्झाईम्स आहेत
हे तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला विटॅमिन्सची गरज आहे. कशाची गरज आहे? विटॅमिन्सची गरज आहे. मग सर कोणतं विटॅमिन आहे? तर पहा, NADH2 तयार करण्यासाठी B3 हे विटॅमिन वापरतात. कोणतं? B3. आणि FADH2 तयार करण्यासाठी काय वापरतात? B2 हे विटॅमिन वापरलं जातं. याचं नाव आहे B3चं निकोटिनामाइड. निकोटिनामाइड हे B3चं नाव आहे. हे विटॅमिन आपण NADH2 तयार करण्यासाठी वापरतो आणि FADH2 साठी B2 वापरतो. याचं पण नाव आहे, याचं नाव आहे रायबोफ्लेविन. रायबोफ्लेविन हे विटॅमिनचं नाव आहे. ठीक आहे, कोणत्या? B2चं. B2चं शास्त्रीय नाव काय आहे? द सायंटिफिक नेम ऑफ द B2 इज रायबोफ्लेविन अँड द सायंटिफिक नेम ऑफ द B3 इज निकोटिनामाइड. निकोटिनामाइडचा यूज केला जातो काय तयार करण्यासाठी? NADH2 तयार करण्यासाठी. आणि रायबोफ्लेविनचा कशासाठी यूज केला जातो? FADH2. मग सर कन्फ्युज होतं परीक्षेमध्ये, NADH2 करण्यासाठी B2 वापरतात का B3? हे जर कन्फ्युज होत असेल तर त्याला एक लॉजिक आहे. काय लॉजिक आहे? NADH2 पासून 3 ATP तयार होतात म्हणून B3. ओके. आणि FADH2 पासून 2 ATP तयार होतात म्हणून त्याला लिहायचं B2. त्याचे नाव तर सोपे. ह्याच्या लॉंग फॉर्म मध्ये त्याचं नाव लपलंय, बरोबर का? याचं लॉंग फॉर्म काय? निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. मध्ये निकोटिनामाइड आला. आणि याचा आहे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. फक्त मला इकडे लिहिताना लिहायचे रायबोफ्लेविन. क्लिअर? ओके. तर अशा प्रकारे दिस इज अबाउट द विटॅमिन्स. क्लिअर? ओके. ह्याला लिहून घ्यायचे का? लिहून घ्या. झालं असेल माझ्या मते रनिंग मध्ये आणि पुस्तकात आहेच ते. ओके. चलो नेक्स्ट. आता पुढचा मुद्दा आहे वॉटर. आता आपल्या बॉडीमध्ये वॉटर मात्र चांगल्या प्रकारचं आहे. ठीक आहे, जास्त प्रमाणामध्ये वॉटर असतो. जर आपल्या बॉडीचा विचार केला आपण, किती पर्सेंट आहे होते? आपल्या बॉडीचा विचार केला तर बॉडीमध्ये वॉटर किती लेवल आहे? 65 to 70%. ठीक आहे. ते जर आपण ब्लडचा विचार केला तर ब्लड मध्ये किती आहे? 90%. 90% आहे. ओके, ठीक आहे. आणि सेल मध्ये 75%. ओके. एवढं वॉटर लेवल असतं आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे जर थोडस लॉजिक लावलं तर जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीत काय हो? वॉटरच आहे. मग मी असं म्हणू शकतो, जर वॉटर कमी पडलं आपल्याला तर आपल्याला एनर्जी मध्ये थोडस वीकनेस फील होते का नाही? अशक्तपणा येतो का नाही आपल्याला? जर पाणी आपण पिलो नाही तर अशक्तपणा येतो. दॅट्स वाय द वॉटर इज ऑल्सो द इम्पॉर्टंट न्यूट्रिशन. हे काय आहे? इम्पॉर्टंट न्यूट्रिशन आहे. शास्त्रीय कारणे द्या, म्हणजे सायंटिफिक रिझन मध्ये हा प्रश्न पडतो. न्यूट्रिशन गिव्ह द सायंटिफिक रिझन म्हणून प्रश्न पडतो. त्यावेळेस तुम्हाला विचारला परीक्षेत असा प्रश्न येईल, वॉटर इज अँड इम्पॉर्टंट न्यूट्रिशन. तसं रिझन लिहायचं. रिझन सोपं आहे. काय सांगायचं? इन अवर बॉडी द वॉटर लेवल इन द बॉडी इज 65 to 70%. अगेन in the blood there is a 90% and in the cell it is 75%. That's why the water is the important nutrition. Clear? एवढंच त्याचं रिझन द्यायचं आहे तुम्हाला. याच्यावर प्रश्न पडतो. एक तर तुम्हाला मॅच द फॉलोइंग पडू शकतो की कुणामध्ये किती वॉटर लेवल आहे. ठीक आहे, किंवा मग सायंटिफिक रिझन पडू शकतो. जे उत्तर आलं म्हणजे जे प्रश्न पडलं त्याचं उत्तर लिहा. ओके. नाव नेक्स्ट. हे डायरेक्ट असं होणार नाही का? नाही, होईल 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 पण ते जाणार. फायबर्स. नाव द लास्ट पॉइंट इज फायबर. जे काही आपण फूड कंपोनंट पाहत होतो त्याच्यामध्ये लास्ट पॉइंट आहे फायबर. याला मराठीमधून तंतुमय पदार्थ असं म्हणतात. मराठीतून काय म्हणणार याला? तंतुमय पदार्थ. काय बाबा फायबरचं काय आहे? इसको बोलेंगे तंतुमय पदार्थ. कधी पाहिले का तंतुमय पदार्थ कसे असतात? कोणी सांगू शकते मला याच्याबद्दल? तुमच्या चॅप्टर मध्ये झाले ना तुम्हाला स्कूलमध्ये? तंतुमय पदार्थ कशाला म्हणायचं किंवा फायबर्स कशाला म्हणायचं? फायबर्स कुठे असतात हे अगोदर समजून घेऊ आपण. जेवढे काही फ्रुट्स आहेत, जेवढे काही आपण फ्रुट्स खातो त्याच्यामध्ये आपल्याला फायबर्स मिळतात. ठीक आहे. त्यानंतर पालेभाज्या, त्याला काय म्हणतो? लिफी व्हेजिटेबल्स. जेवढे काही लिफी व्हेजिटेबल्स आहेत, लिफी व्हेजिटेबल्स, जेवढे काही व्हेजिटेबल्स, ठीक आहे, जेवढे काही लिफी व्हेजिटेबल्स आहेत त्यांच्यामधून आपल्याला फायबर्स मिळतात. कोण मिळतात आपल्याला? फायबर्स मिळतात. मग सर हे फायबरचं काय काम आहे? तर पहा, लक्ष द्या. मुळामध्ये फायबर्स आपल्याला डायजेस्ट होऊ शकत नाही, बरोबर? म्हणजे वी कॅन नॉट डायजेस्ट फायबर. वी कॅन नॉट
डायजेस्ट फायबर. फायबरला आपण डायजेस्ट करू शकत नाही. त्यांना आपण डायजेस्ट करू शकतो का? बिलकुल नाही. त्यांना आपण पचन करू शकत नाही. म्हणजे काय काम आपल्या बॉडीमध्ये? पचन करू शकत नाही. तर हे महत्वाचं काय आहे? त्याचं रिझन असं बघा, जे काही आपल्या बॉडीमध्ये अनडायजेस्टेड फूड आहे, कसलं फूड आहे? अनडायजेस्टेड, म्हणजे जे आपल्याला पचलेलं नाही. जे काही अनडायजेस्टेड फूड आहे त्याला डायजेस्ट करायचं काम हे करतात. अनडायजेस्टेड फूड इज डायजेस्टेड बाय फायबर्स. हे जे काही फायबर्स आहेत हे आपल्याला काय करत असतात? अनडायजेस्टेड जे फूड आहे त्याला डायजेस्ट करून देतात, त्याला पचन करून देतात, आणि ते पचन करून इजेशन ऑफ फूड फ्रॉम द बॉडी, आणि बॉडीमधून त्याला बाहेर टाकण्याचं काम करतात. त्याचं इजेशन, ठीक आहे, त्याचं इजेशन करतात. इजेशन ऑफ फूड फ्रॉम अवर बॉडी, हे फायबरचं मेन वर्क आहे. आणि याच्यावर बऱ्याचदा गिव्ह द सायंटिफिक रिझन मध्ये प्रश्न पडलेला आहे. फायबर्स आर द इम्पॉर्टंट न्यूट्रिशन. मग हे फायबर्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट का आहेत? तर त्याचं रिझन असं आहे, तुम्ही सांगू शकता, ऍक्च्युअली वी कॅन नॉट डायजेस्ट फायबर. आपण फायबरला डायजेस्ट करू शकत नाही. मग त्यांनी काय करतात? तर जे काही अनडायजेस्टेड फूड आहे आपल्या बॉडीमध्ये त्या फूडला डायजेस्ट करायचं. जसं की बघा, बरेच जण आता नॉनव्हेज खातात, बरोबर? तर नॉनव्हेज हे एक जड फूड आहे, हेवी फूड आहे. आणि ते हेवी जे आहे, नॉनव्हेज म्हणजे मांस, मटन, मच्छी जे काही ते त्याला नॉनव्हेज म्हणतो. हा, काय सर ते नॉनव्हेज म्हणाले. मग ते जे फूड आहे ते जर पचलं नसेल तर काय करायचं? फ्रुट्स खायचे. समजा कोणी नॉनव्हेज खाल्लं, तुम्ही समजा काहीतरी चिकन वगैरे खाऊन आलात आणि तुमचं आता पचत नसेल, पोटामध्ये ते पचत नाही, जनरली ते जड असतं, ठीक आहे. काही जणांचे पोट चांगले असतील, आधीपासून खाऊन सवय असेल, तर नवीन खाणाऱ्या माणसाला ते पचत नाही. मग अशा माणसासाठी एक आहे पद्धत. तुम्ही काय करायचे? ते खाल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर म्हणा किंवा 15 मिनिटानंतर फ्रुट्स खायचे. फ्रुट्स खाल्यानंतर याच्यातून भेटतात फायबर, आणि फायबर बरोबर त्याचं ब्रेकडाऊन करतात आणि त्याला पचन करतात. मग आपलं पोट लेवल राहतं. अच्छा, हा, तर हे फायबर्स आहेत. सो इन दिस वे फायबर इज ओव्हर. द लास्ट पॉइंट झाला. सो देर आर 3 क्वेश्चन्स. ते आपल्याला 3 क्वेश्चन्स पाहिजेत. बघा 3 क्वेश्चन्स कोणते? नाउ टेल मी, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स? फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणकोणते त्याच्यामध्ये? फॅट मध्ये सोल्युबल होणाऱ्या, वॉटर मध्ये नाही, कोणते आहेत? चला बघा, ए अँड डी आहे, ई अँड के आहे. मग आपलं दोन्ही पण द्यात, एक उत्तर सांगू शकत नाही आपण. म्हणजे आपलं हे म्हणू शकतो नन ऑफ दिस, बरोबर? का नन ऑफ दिस म्हटलं? त्याचं रिझन आहे, मल्टिपल चॉईस मध्ये एकच आन्सर चॉईस करायचं असतं. हे केलं तर हे पण उत्तर आहे ना, बरोबर? म्हणून काय येणार? नन ऑफ दिस. पण समजा इथं जर ऑल ऑफ दिस असतं तर तेही आलं नसतं. ए, डी, ई, के हे कोणते? फॅट सोल्युबल आहेत. आन्सर इज नन ऑफ दिस. ऑटोमॅटिक हा. चलो नेक्स्ट. दुसरा प्रश्न आहे, नेम ऑफ द अमिनो ऍसिड प्रोड्यूस इन पॅनक्रियाज. पॅनक्रियामध्ये जे अमिनो ऍसिड प्रोड्यूस होतं त्याचं नाव काय आहे? मायोसिन, ट्रिप्सिन, हिमोग्लोबिन और ऍक्टिन? ट्रिप्सिन. ट्रिप्सिन सोबत आणखीन एक होतं. ट्रिप्सिन सोबत आणखीन एक तयार होतं. काय होतं? हा, इथं काय होतं? इन्सुलिन पण तयार होतं. ठीक आहे, ओके, छान. म्हणजे तुम्ही आहे, तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आहे. लास्ट वन इज, how much energy we get from the 1 gram lipids? 9 किलो कॅलरी. ओके, ऑप्शन नंबर सी और डी? ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, छान. तर अशा प्रकारे आपला हा सेशन संपला. ओके, आता आपण पुढच्या सेशन कडे जाणार आहोत.